ई-के-वाय-सी केलं नाही तर महिलांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. तुमची ई-के-वाय-सी झाली नसेल तर तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. जर तुमची ई-के-वाय-सी झाली नसेल तर तुम्हाला हप्ता म्हणजेच लाभ मिळाला नसेल, तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. तर आनंदाची बातमी पाहण्यासाठी व्हिडिओ जे आहे शेवटपर्यंत पहा. तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मात्र विसरू नका. जर तुमची ई-के-वाय-सी झाली नाही तर तुम्हाला हप्ता मिळणार का? तर ही संपूर्ण माहिती शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल आहे. तुमचा आतापर्यंतचा लाभ बंद झाला होता कारण आपण ई-के-वाय-सी केले नसल्यामुळे जे तुम्हाला खूप मोठा नुकसान झाला होता. म्हणजेच आपल्याला आतापर्यंत जे पैसे मिळालेले आहेत, म्हणजेच आतापर्यंतची रक्कम आपल्या खात्यात आलेली नाही. पण आता इथून असं होणार नाही कारण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आपण माहिती सांगण्यात येत आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण लाभ मिळू शकतो. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण बातमी म्हणजे कळून जाईल. नाहीतर जे आहे तुम्हाला ही बातमी समजणार नाही किंवा तुमचा लाभ अन्यथा बंद होऊ शकतो. तर ई-के-वाय-सी नाही तरी हप्ता मिळणार का? आताची सर्वात मोठी अपडेट सरकारकडून आलेली आहे की जर ई-के-वाय-सी केलं असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. त्यामुळे सरकारनं आता ई-के-वाय-सीची तारीख वाढवली आहे. त्यामुळे लवकरात लवकर जाऊन ई-के-वाय-सी जी आहे कंप्लीट करून घ्या, नाहीतर आपला हप्ता मिळणार नाही असं सरकारनं स्पष्ट सांगितलं आहे. आणि जर तुम्ही ई-के-वाय-सीकडे दुर्लक्ष करत असाल तर तुम्ही सर्वात मोठा धोका म्हणजेच खूप मोठा चूक जी आहे तुम्ही करणार आहोत, म्हणजेच नुकसान खूप होणार आहे. कारण लाडक्या बहीण ही कायमस्वरूपी चालू राहणार आहे. तरी तुम्ही लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. जर तुम्ही ई-के-वाय-सी केल्या नसेल, त्याच्याकडे दुर्लक्ष करत असाल, तुम्ही मागील काही अडचणीमुळे तुमची ई-के-वाय-सी झाली नसेल, पण आता तसं करू नका. आता लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लाभ मिळू शकतो. अन्यथा लाभ तुमचा बंद होऊ शकतो. तुम्हाला अकाउंट्स म्हणजे तुम्हाला बॅलन्स जे आहे येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. आताचा सर्वात मोठा निर्णय असा आहे शासनाकडून आलेला आहे, ई-के-वाय-सी नाही तरी हप्ता मिळणार नाही. तरी लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. आताचा सर्वात मोठा निर्णय ई-के-वाय-सी असेल तरच तुम्हाला जे आहे लाभ मिळणार आहे, अन्यथा लाभ बंद होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. आपल्या अकाउंट्समध्ये ₹1500 जे आहे प्राप्त करून घ्या. 1500च्या ऐवजी ₹2100 जे आहे होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ई-के-वाय-सीकडे दुर्लक्ष करू नका, ई-के-वाय-सी करून घ्या. हा वारंवार सांगण्याचा मुद्दा ई-के-वाय-सी, कारण ई-के-वाय-सीमुळे जे आहे काही महिलांचे पैसे अडकलेले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. आपण ई-के-वाय-सी केलं नसेल तर आपला लाभ बंद होऊ शकतो. आणि सरकार असं स्पष्ट सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना जी आहे कायमस्वरूपी चालू राहणार आहे. त्यामुळे आहे ना, लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही, ही चालूच राहणार आहे. अन्यथा आपण ई-के-वाय-सी केलं नसेल तर आपला लाभ बंद होऊ शकतो. यानंतर ई-के-वाय-सीची तारीख वाढवण्यात येणार नाही. म्हणजे ही लास्ट संधी जी आहे लाडक्या बहिणींसाठी आहे. तरी लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. यानंतर सरकार लाडक्या बहिणींसाठी संधी देणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब. तर ही माहिती जी आहे इतर महिलांसह शेअर करा, जेणेकरून सर्वांचा फायदा होईल, लाभ मिळेल. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.